नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अस्मानी की सुलतानी या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, कारण सर्वत्र सध्या पावसानं अक्षरशः कहर केलाय. मात्र याच काळामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. केंद्र सरकारच्या आयात धोरणांमुळे सोयाबीनचे दर उतरल्याचा आरोप शेतकरी करतात. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत सोयाबीनला प्रति क्विंटल 10,000पेक्षा जास्त भाव मिळत होता, तो आता थेट 4 ते 5,000 रुपयांपर्यंत गडगडलाय आणि यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेत. अगोदरच अस्मानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यातच आता सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झालाय आणि याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत लोकशाही विशेषमध्ये. मात्र सुरुवात करूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टपासून. राज्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत. सोयाबीनचे दर पडल्यानं शेतकरी हवालदिल. सोयाबीनचे भाव 10,000वरून 4,000वर. केंद्राच्या आयात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? शेतकऱ्यांच्या मागं लागलेलं शुक्ल काष्ट संपायचं नाव घेत नाहीये. कधी सुका दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी सरकारी धोरणांचा फटका, तर अनेकदा शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्याची व्यापाऱ्यांची वृत्ती. या सर्वांमुळे शेतकरी कायम अडचणीतच असतो. यावेळी सोयाबीनचे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलेत. कारण सोयाबीनचे भाव 10 ते 11,000वरून थेट 4 ते 5,000 रुपयांपर्यंत कोसळले आहेत आणि याचा मोठा फायदा व्यापाऱ्यांना झालाय. सोयाबीनला जो 10-12 हजार रुपयेपर्यंत भाव गेल्या 2 महिने आधी होता, कमीत कमी सोयाबीनला 10,000 रुपये भाव भेटला पाहिजे आणि सोयाबीनला 100% विमा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि सरसकट जे सोयाबीनचं नुकसान झालं आहे त्याला सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. व्यापाऱ्यांनी षडयंत्र रचून भाव पाडल्याचा आरोप शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी केलाय. सोयाबीन मार्केटमध्ये आला 11,000 रुपये भाव होते, ते आता 3,000वर आले. म्हणजे क्विंटलवर जवळजवळ 6 ते 7,000चा भाव पाडल्या गेले. हे भाव पाडण्याची नीती आणि शेतीमालाचे भाव पाडण्याची नीती हे शेतकऱ्याच्या मरणाचं कारण आहे. सोयाबीनच्या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी 20 ते 25,000 रुपये खर्च करावा लागतो. असं असताना निसर्गाच्या तावडीतून वाचलेल्या शेतमालाला आता जेमतेम 4 ते 5,000चा भाव मिळू लागल्यानं त्यांच्या पायाखालची माती सरकली आहे. दरम्यान पावसामुळे आता हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक देखील गमवायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे लाखोंच्या पोशिंद्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. रोज आम्ही गरीब माणूस सकाळी येतो, शेतात जातो, संध्याकाळी घरी जातो, काहीच कळत नाही. शेती शेवटी नापीक झाली आणि याच्यापासून कुठलाही फायदा नाही. फक्त एकच मागणी, शासनानं काहीतरी आमच्यावर विचार करावा. नाही तर शेवटी जीवन संपवलेलं तसं मला योग्यता ठरेल. मात्र केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात 15 लाख मेट्रिक टन सोयाबीन केक म्हणजेच पेंड आयात केली. शिवाय आयातीचे आणखी करार होत आहेत. केंद्राच्या या आयात धोरणामुळेच सोयाबीनचे भाव कोसळल्याचा आरोप शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केलाय. केंद्र सरकारच्या 12 लाख टन जीएम सोयाबीन आयात करण्याच्या निर्णयाचा मी अत्यंत कठोर शब्दामध्ये निषेध करतो. केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि ही आयात रोखावी. आगामी काळात अशा प्रकारची आयात करून सोयाबीनचे दर पाडण्याची कोणतीही कृती होणार नाही, याबद्दल शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आश्वस्त करावं, अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीनं करतो. काहीही असलं तरी घसरलेल्या भावानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलंय. एकीकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. त्यातच सोयाबीनचे भाव गडगडल्यानं शेतकरी कोलमडून गेलाय. वास्तविक देशात सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेणारं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. तोच शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे नेत्यांनी यावर सोयीस्कररित्या मौन बाळगलंय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना सोशल मीडियावर # सोयाबीन ट्रेंड चालवण्याची वेळ आली आहे. याहून गंभीर बाब ती कोणती?
म्हणूनच आता त्यांना उभारी देण्याचं काम सरकार करणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर अस्मानी के सुलतानी हे संकट आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती. हे जाणून घेण्यासाठी, याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ता राम कुलकर्णी यांना, काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, शेतकरी ज्यांनी सोयाबीन पीक घेतलेलं आहे चंद्रकांत वडसकर आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले. या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. सुरुवात आपण मायबाप शेतकऱ्यापासून करायला हरकत नाही, कारण चंद्रकांत वडसकर आपल्यासोबत आहेत. चंद्रकांतजी, सोयाबीनचं पीक एका बाजूला घेतलं, जेवढा आपण उत्पादनासाठी खर्च केलेला तेवढा तरी रिकवर व्हावा एवढी शेतकऱ्यांची इच्छा असताना एका बाजूला अस्मानी संकट आहे, कारण मोठ्या प्रमाणात पावसाचं जे आहे ते संकट आहे, सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, शेतीचं नुकसान होताना दिसतंय. तर दुसरीकडे मात्र ज्या प्रकारचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे, कुठल्या कोंडीमध्ये यावेळेला सोयाबीन शेतकरी अडकलाय? चंद्रकांत. नमस्कार सर. नमस्कार. मी एक शेतकरी आहे. मागच्या वर्षी सोयाबीन पेरलं होतं, पावसामुळं सडलं, पेरण्याच्या लायकीचं राहिलं नाही. या वर्षीच्या पेरणीकरता 10,000च्या वर क्विंटलनं बियाणं विकत घ्यावं लागलं. यावर्षी पेरलं, पीकही चांगलं आलं, पण या सततच्या महिन्याभराच्या पावसानं तेही पीक हात जाते काय किंवा जाण्यातच जमा आहे. अशा अवस्थेत शेतकरी काय करेल, कसा जगेल, कसं आपलं कुटुंबाला चालवेल, त्याचा उदरनिर्वाह कसा करेल, आरोग्याबद्दल काय करेल, हे प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठेपलेले आहेत. सरकारची मदत हे तुटपुंजी आहे. 2,000 रुपये केंद्र सरकार देते आणि त्याचा गवगवा करते, ज्यामध्ये काहीही होणं शक्य नाही. शेतीला लागणारं साहित्य आहे, बियाणं आहे, त्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, कीटकनाशकाचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. आणि जेव्हा शेतकऱ्याचं पीक मार्केटला येतं तेव्हा सरकार कोणतं का असू द्या, ते भारतीय जनता पक्षाचं असेल, यापूर्वीचं केंद्रातलं सरकार असेल, प्रत्येकानं मात्र शेतकऱ्याला कसं लुटायचं, कसं दाबून काढायचं हे धोरण केलेलं आहे. जेव्हा जेव्हा शेतीचा माल मार्केटमध्ये येतो तेव्हा आयात करून, बाहेरची आयात करून शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम हे करत आहे. आणि सरकार मात्र शेतकऱ्याचे कर्दनकार ठरलेले आहेत. शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी करायच्या, त्याला मात्र काही मिळू द्यायचं नाही. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला सरकार जबाबदार आहे? राम कुलकर्णी. नमस्कार. प्रथमतः चर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच शेतकऱ्यांनी त्यांची अवस्था बंधून सांगितलेली आहे. आसमानी संकट आहे. तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रात आणि आता मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. शेतकऱ्याचं पीक 1 किलो सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात पडणार नाही, सोयाबीन पाण्यात गेलेलं. नैसर्गिक संकटाला जबाबदार तसं पाहता आपल्याला सरकारला म्हणता येत नाही, पण नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर सरकारनं आधार द्यायला पाहिजे. सरकार एक मायबाप असतं आणि अशा वेळेस आज मराठवाडा असेल, विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, मोठ्या प्रमाणावर जे सोयाबीन, जवळपास यावर्षी सोयाबीनचा पेरा 46 हेक्टर महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वाधिक देशामध्ये आज महाराष्ट्रात सोयाबीन पेरलेलं आहे आणि त्याच्यापैकी 10 ते 15% सोयाबीन, पण 85% सोयाबीन पूर्णतः या संकटामध्ये नेस्तनाबूत झालेला आहे. अशा वेळी राज्य सरकारकडे आमची मागणी की शेतकऱ्यांना तुम्ही किमान 75,000 रुपये हेक्टरी तातडीनं मदत या ठिकाणी द्यायला पाहिजे. बरं, म्हणजे राज्य सरकारनं ही मदत करावी, राम कुलकर्णी आपलं म्हणणं आहे. काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, चंद्रकांत वडसकर असलेल्या शेतकऱ्यांनी थेटपणे आरोप केला केंद्राचं जे आयात करण्याचं धोरण आहे त्याकडे. तर दुसरीकडे राम कुलकर्णी यांचं म्हणणं आहे की हे अस्मानी संकट आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं मदत करावी. शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहावं? डॉक्टर राजू वाघमारे. अस्मानी संकट असताना सुलतानाने त्याला आधार देणं गरजेचं असतं, पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. जर तुम्ही 2014 पासूनचा भाजपच्या केंद्र सरकारचा जर शेतकऱ्यांच्या बरोबरचे निर्णय जर तुम्ही बघाल तर एका बाजूला पंतप्रधान सांगतात की तुम्ही डाळींचं उत्पादन वाढवा, पाहिजे तेवढं डाळी वाढवा, आपल्याला आत्मनिर्भर बनायचं. ज्यावेळी शेतकरी आत्मनिर्भर बनतो त्यावेळी इथे मोदी सरकार जे आहे ते डाळी आयात करतं आणि शेतकऱ्यांना मारून टाकतं.
म्हणजे जिथे जर तुम्ही बघाल 2014 मध्ये म्हणजे जवळजवळ 3,17,000 टन आपण मेट्रिक टन आपण आयात केली. 2016 मध्ये 5.8 मेट्रिक टन आयात केली. 2017 मध्ये 6.6 मेट्रिक टन आयात केली. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना सांगायचं तुम्ही उत्पादन करा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगायचं की आम्ही अगोदर करार केले. बरं, हे करार करणारे कोण आहेत विशालजी? तर या प्रायव्हेट पार्टीज आहेत. मग या प्रायव्हेट पार्टींनी जे करार अगोदर केलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही लाखो करोडो शेतकऱ्यांना तुम्ही उपाशी मारताय. 2015 मध्ये मोझंबिक बरोबर यांनी करार केले होते प्रायव्हेट पार्ट्यांनी, म्हणून ज्यावेळी डाळीचं उत्पादन ऐन भरात चांगला भाव आपल्याला मिळत होता शेतकऱ्यांना, पण त्या पहिली अग्रीमेंट कोणी केलेली, कोणत्या प्रायव्हेट पार्ट्या होत्या? यांनी जवळजवळ 7,50,000 टन डाळ यांनी आयात केली आणि संपूर्ण डाळीचे भाव पडले. म्हणजे ज्या पद्धतीचं आयात धोरण मोदी सरकार राबवतंय, भाजप राबवतंय, हे धोरण शेतकऱ्याला पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचं धोरण हे लोक वापरतायत. आज सोयाबीनची परिस्थिती काय आहे? सोयाबीनचं ठीक आहे, पावसाने जिथे नुकसान होत आहे ते नुकसान जर आता झालेलं आहे किंवा त्याच्या अगोदर ज्यांची पिकं थोडीफार निघाली त्यांना भाव मिळाला असता. आज 10,000चा भाव होता तो आता 6,300 झालेला आहे. सोयाबीन लावायचा जो लागवडीचा खर्च आहे विशालजी, तो एका एकराला जवळजवळ 17,500 सोयाबीन लावण्याचा खर्च येतो. त्याच्यामध्ये 4 क्विंटल माल निघतो. 4 क्विंटल मालाला जर आजचा भाव तुम्ही 5 किंवा 6,000 पकडला तर 20,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळणार आणि त्याचा लागवडी आणि सगळा खर्च जर पकडला तर तो जवळजवळ 17,500 ते 18,000 रुपये. तर 2,000 रुपये शेतकरी काय करणार आणि कसं जगणार आणि काय करणार? आयात केल्यामुळे ते जे भाव आता घसरलेले आहेत ते घसरलेले भाव काही परत जाणार नाहीत आणि त्याच्यात पावसामुळे जे सोयाबीनला कोंब वगैरे फुटलंय त्याच्यामुळे जे पिकाचं नुकसान झालंय ते तर झालेलंच आहे. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीमागे नाही, तर शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून त्यांना हात देण्याचा प्रयत्न याच्यापूर्वी केलाय आणि आताही करणार आहे. बरं, प्रश्न आहे केंद्र राज्य सरकार यावेळेला दिलासा देण्याचा प्रयत्न करेल यासाठी आपण कटिबद्ध आहात. मात्र डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जातो. अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी या क्षणाला भरडला जातोय. कुठली धोरणं याला कारणीभूत आहेत? केंद्र सरकारने 12 लाख टन जीएम सोयाबीनचं आयात केली. ही आयात बरोबर अशा मुहूर्तावर केली ज्यावेळी शेतकऱ्याचा शेतीमाल बाजारात येईल, त्याच वेळी ही सोयाबीन बाजारात, भारतीय बाजारात येऊन पडेल, अशा प्रकारे हा मुहूर्त साधण्यात आला. आणि पोल्ट्री उत्पादकांची जी लॉबी, जी भाजपच्या नेत्यांच्या खूप जवळची आहे, त्यांनी हा दबाव आणून सबंध सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे. आपण पहा, 11,111 रुपयाचा दर आम्हाला 25/8/2021 रोजी मिळालेला होता. तो 21/9/2021 पर्यंत 6,100 रुपयापर्यंत खाली आणला आणि तो आता त्यापेक्षाही खाली जातो आहे. जे इंदोर, लातूर आणि अकोला हे बेंचमार्क असतात सोयाबीन उत्पादकांच्या रेटच्या बद्दल ठरवणारे, या ठिकाणचे आजचे सुद्धा रेट तुम्ही बघा, ते 6 ते 7,000 रुपयाच्या दरम्यान घोटाळतायत. आणि ते सुद्धा ज्याचं मॉइश्चर एकदम ठणठणीत वाळलेले आहेत मग सोयाबीन आणि 11 किंवा 12 मॉइश्चर आहे त्याला हा रेट मिळतोय. आमचं सोयाबीन आता ओलं आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. मॉइश्चरचं सोयाबीन अक्षरशः मातीमोल किमतीनं घ्यायला आज हे व्यापारी बसलेले आहेत. आणि त्यामुळे हे जे 12 लाख टन सोयाबीनचं आयात ऐन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या हंगामाच्या वेळी केलं, हे पाप केंद्र सरकारचं आहे, भाजप सरकारचं आहे, नरेंद्र मोदींच्या सरकारचं आहे. ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे. तातडीने त्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. बरोबर आहे, फेरविचार करावा असं आपण म्हणताय. भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी याचा फेरविचार करणार का? आणि शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासंदर्भातला हा मुहूर्त भाजप सरकारनं शोधून काढलाय का? राम कुलकर्णी. मुळात एक लक्षात घ्या, नवले साहेबांना सांगितलं, माननीय वाघमारे साहेबांना सांगितलं, खरं पाहता एक माध्यमाचा आणि व्हॉट्सअप, सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळे आकडे कसे समोर आणतात आणि केंद्र सरकारला बदनाम करायचं यांनी एक धोरणच पकडलेलं. राम कुलकर्णी, आता लक्षात घ्या, सोयाबीन कोणी म्हणतं 15 लाख रुपया 15 लाख मेट्रिक टन आयात केलं,
कोणी म्हणतं मुळात केंद्र सरकारनं सोयाबीन आयात ही 12 लाख टन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये देशामध्ये कोरोना संकट आलं, हवामानात बदल झाला, पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आणि पोल्ट्रीसाठी लागणारं सोयाबीन आयात करण्याची मागणी वाढली. माझं नवले साहेबांना म्हणणे की पोल्ट्री चालवणारे सुद्धा शेतकऱ्यांचे लेकर आहेत. तुम्ही आम्ही चालवतो, गोरगरीब असतात, त्यांना त्यांच्यासाठी आयात केला आणि किती केलं? फक्त 4 लाख मेट्रिक टन आयात झालेलं आहे आणि त्याचा करार ऑक्टोबर अखेरपर्यंत होता. आता तो ऑक्टोबर अखेर करार संपलेला आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सोयाबीनची भाववाढ ही होती ती नैसर्गिकरित्या आपल्याला माहिती की दरवर्षी हंगामामध्ये सोयाबीन कमी डॉक्टर जातं अजित आणि हंगाम संपल्याच्या नंतर चालवणाऱ्या वाढतं. शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचा व्यापारी गंभीर आरोप आहे. गुंतवणूकदारांची डॉक्टर अजित दलाली नवले पद्धत किती आपल्याला सत्य आहे? माहिती. नाही, पोल्ट्री उद्योगामध्ये असणारे जे शेतकरी आहेत त्यांचा मी समर्थक आहे आणि त्यांच्यावर ज्यावेळी संकट आलं त्यावेळी इतर कुणाच्याही अगोदर आम्ही सगळे किसान सभेवाले धावून गेलेलो होतो. हे सामान्य पोल्ट्री उत्पादक जे असतात त्याचा उत्पादन खर्चाशी काही संबंध नसतो. विशालजी, मी शेतकरी आहे, मला माहिती आहे मोठ्या कंपन्यांबरोबर या छोट्या शेतकऱ्यांचे करार असतात आणि सबंधपणाने खाद्य पुरवण्याची कराराअंतर्गत जबाबदारी ही मोठ्या पोल्ट्री कंपन्यांची असते. छोटे जे पोल्ट्री उत्पादक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या बाबत त्यांचा उत्पादन खर्च आणि त्यांना डीओसी पुरवणं, त्यांनी खाद्य पुरवणं ही जबाबदारी शेतकऱ्यांची नसते, कंपन्यांची असते. शेतकऱ्यांचा रोल केवळ मॅनेजमेंटचा असतो. आलेलं खाद्य खायला घालणं, आलेली औषधं देणं, आलेलं इम्युनायझेशन करणं, कंपन्याच पिल्लं पाठवतात, त्या पिल्लांचं संगोपन करणं आणि मोजून मोठी झालेली पिल्लं विकणं, एवढाच रोल शेतकऱ्यांचा असतो. त्यामुळे पोल्ट्री उत्पादनामध्ये अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचं हे मागणी नव्हती. पोल्ट्री उद्योगात ज्यांना प्रचंड नफे कमवायचे त्या पोल्ट्री कंपन्यांची ही मागणी होती. त्यांचं लागेबांध भाजप सरकार बरोबर होतं आणि त्यांच्या दबावापोटीच 12 लाख टन सोयाबीन आयात करण्यात आली आणि बरं, डॉक्टर राजू वाघमारेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे की आयात धोरण जर ठरवण्यात आलं आणि थेटपणे शेतकऱ्यांच्या नावानं किंवा पोल्ट्री उद्योजकांच्या नावामागं नेमकं लपतंय कोण? डॉक्टर राजू वाघमारे. कसं आहे निखालजी, मोदी सरकार आणि या भाजप सरकारची तुम्ही जर बोनस ऑपरेंटी बघाल तर मागच्या वेळी ज्यावेळी यांनी डाळी आयात केल्या तर डाळी आयात करणाऱ्या कंपन्यांची ज्यावेळी आम्ही हिस्ट्री बघितली तर ज्यांनी डाळी आयात केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी जी होती ती अदानी ग्रुपची होती. त्यांना जवळजवळ लाखो रुपयाचा फायदा झाला, करोडो रुपयाचा फायदा त्या डाळी आयात करण्यात झाला. एका बाजूला सरकार म्हणत होतं रिस्ट्रिक्शन करू, आम्ही कोणी डाळी आयात करायच्या नाहीत आणि मग त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की जे प्रोसेसर आहेत डाळींचे त्यांच्यासाठी आम्ही डाळी आयात करतो. म्हणजे कोणाचं तरी कारण पुढे करायचं, त्यांच्या नावावर घेऊन यायचा सगळा माल, तो बाजारात काढून टाकायचा. आणि म्हणून तर हे जे धोरण आहे आताचं त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूच्या धोरणामध्ये तुम्ही साठेबाजी किती करायची आणि साठेबाजीचा जो नियम होता तो यांनी काढला त्याच्यामुळे, कारण यांना भलं करायचंय व्यापाऱ्यांचं. आणि जे जे व्यापारी भाजपशी संबंधित आहेत, ज्या ज्या मोठ्या कंपन्या भाजपशी संबंधित आहेत त्यांचंच भलं होत आहे ना. आज डाळीच्या बाबतीत तेच झालं, सोयाबीनच्या बाबतीतही तेच होत आहे. कारण यांचं धोरण कसं आहे की शेतकरी आज संपला पाहिजे. आज शेतकरी गेले कित्येक महिने रस्त्यावर उभा राहून आंदोलन करतोय, पण या सरकारला वेळ नाही की त्याचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्याबरोबर चर्चा करा, मार्ग काढा. त्यांना काही फरकच पडत नाही. त्यांची इच्छाच आहे की तुम्ही इथे रस्त्यावर आंदोलन करा आणि मरा. शेतकऱ्यांचा नाश झाला पाहिजे या देशातून, असं या भाजपच्या मोदी सरकारचं पूर्णपणे हे ध्येय आहे. बरं, नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, आपण केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, किती सत्य आहे हे आपण राम कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोतच. मात्र दर पडले की दर पाडण्यात आले या अनुषंगाने चर्चेच्या पुढच्या भागात भेटूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करतोय की अस्मानी की सुलतानी संकटाला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, सोयाबीन शेतकरी चंद्रकांत वडसकर आणि डॉक्टर अजित नवले शेतकरी नेते आपल्याबरोबर या चर्चासत्रात जोडले गेलेले आहेत. राम कुलकर्णी, आपल्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते
शेतकरी जे आहेत ज्यांनी सोयाबीनचं उत्पादन केलेलं आहे त्यांच्याकडून झालेले आहेत, त्याचबरोबर शेतकरी नेत्यांकडूनही आणि थेटपणे आता काँग्रेस प्रवक्त्यांनी देखील आरोप केलेले आहेत. खऱ्या अर्थानं राम कुलकर्णी, हे दर पडले की पाडले गेले? एक लक्षात घ्या, राजू वाघमारेंना सतत केंद्र सरकारवर टीका केल्याशिवाय करमत नाही. वस्तुस्थिती समजून घ्यायला ते कधीच पुढे येत नाही. माझं काय म्हणणं आहे की मग काँग्रेसनं कधी हमी भाव वाढवले का त्यांच्या काळात? आता सोयाबीनचा हमी भाव 3950 रुपये दिला, ही पहिली वेळ झाली देशामध्ये. नाहीतर आपल्याला काय सोयाबीनच्या मागं वळून पाहिल्याच्या नंतर कधी 2500, कधी 3000, 3200, 4000च्या पुढे सोयाबीन केलं नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाची स्पर्धा कुणी लावली? केंद्र सरकारनं हमी भाव वाढवले मोठ्या प्रमाणावर. 4000 हमी भाव झाले तेव्हा सोयाबीनचा भाव 10000 गेला. खरं तर ती नैसर्गिक प्रक्रिया नव्हती, कृत्रिम प्रक्रिया भाव वाढण्याची. राम कुलकर्णी, 11,000 थेटपणे भाव 4 आणि 5,000 का? म्हणजे ही पण किमया केंद्र सरकारची आहे का? नाही, प्रत्येक हंगामामध्ये होतं. शेतकऱ्याचा हंगाम आला की असे भाव पडतात. आजवरचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये थोडेफार हा इतिहास बदलण्यासाठीच आपण सत्तेवरती होतात. चंद्रकांत वडसकरजी, जर इतिहासाची पुनरावृत्ती होणार असेल तर मग सरकार बदलून फायदा किती? चंद्रकांत वडसकर, माझी नवले साहेबाला विनंती की खऱ्या अर्थाने आता शेतकरी पण आपण जागृत केला पाहिजे. शेतकऱ्यांचा शेतीमाल जेव्हा आता पदरात पडायच्या टायमाला येतो तेव्हा भाव कमी होतात, कारण व्यापारी आणि दलाली वरी डोकं काढतात. राज्य सरकारनं मोठे मोठे गोडाऊन जर शेतकऱ्याला तयार करून दिले, थोडस खरं पाहिलं तर शेतकरी अल्पभूधार. चंद्रकांत वडसकरही बोलताय, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. चंद्रकांतजी बोला. पर्याय राहणार नाही. शेतकऱ्याला ज्या वस्तूची गरज आहे त्याचे भाव मात्र उतरत नाही, त्याचे भाव कधी पडत नाही, ते पडण्याची योजना केल्या जात नाही. शेतकऱ्याचा माल जेव्हा येतो तेव्हा मात्र भाव कसे पडतील याचे सर्वच राजकीय पक्ष, सर्व सत्ताधारी जाणतेपणे प्रयत्न करतायत. कोणीही याला अपवाद नाही. राम कुलकर्णी, उत्तर द्या आता. म्हणजे शेतकऱ्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचे दर कमी होत नाही, मात्र हंगाम आला की दर निश्चित पाडले जातात. राम कुलकर्णी, ऐका, ही पॉलिसी परिवर्तन करण्यासाठीच केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावी योजना हाती घेतली की शेतकऱ्याचे हमी भाव वाढवले. आणि हमी भाव वाढवल्यामुळे आता स्पर्धा लागली आणि म्हणून सोयाबीन सारखा आज मध्यंतरी कमी झाले. सप्टेंबर महिन्यामध्ये 12 सप्टेंबर, 16 सप्टेंबर असे जे भाव कमी जास्त होत आहे. आज आमच्या लातूरकडे 6700 रुपये भाव आहे. कदाचित परत एकदा 9000, 10000 भाव सोयाबीनला मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त डॉक्टर अजित नवले जेवढं छाती ठोकपणे ते म्हणतात की भाव मिळणार, स्पर्धा लावली, हे मात्र त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. स्पर्धा कुणी कुणाशी लावली सांगा आता. डॉक्टर अजित नवले, सत्य सांगा. राम कुलकर्णी साहेब बरोबर म्हणाले, गोदाम राज्य सरकारने बांधावे अशा प्रकारचा त्यांनी उद्देश केलेला आहे. मात्र 3 काळे कायदे जे आणले त्याच्यामध्ये या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना मोठमोठाले सायलोज बांधून तिथे प्रचंड अन्नधान्य साठवण्याची परवानगी ही केंद्र सरकारने का दिली, याचं उत्तर राम कुलकर्णी साहेब देतील का? हा माझा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी भाव वाढवले हे काळे कायदे नाही. मला मांडू द्या. केंद्र सरकारनं जे कायदे तयार केले ते काळा कायदा नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताची जोपासना करण्यासाठी हे आता शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलंय. शेतकऱ्यांचं आर्थिक हित जोपासलं गेलं का? डॉक्टर अजित नवले, ऐका, कुणाचं आर्थिक हित जोपासलं गेलं? ऐका, तेच सांगतो की हे आता सांगत होते मोठमोठाले सायलोज कॉर्पोरेट कंपन्यांनी उभे केलेत आणि तिथं त्यांना सगळी साठवणूक करायची आहे. त्यासाठी ते कायदे आणलेत. आता ते आधार भावाबद्दल बोलत होते, स्पर्धा लावली म्हणतात आणि सोयाबीनचा भाव वाढवला. ते म्हणाले 4900 रुपये, 950 रुपये केला. मकाचा भाव होता तुमच्या काळात, तुमच्या सरकारने जाहीर केलेला 1760 रुपये. त्यावेळी माझ्या सहित हजारो लाखो मका उत्पादक शेतकऱ्यांनी आपली मका विकली 10 रुपये आणि 11 रुपयाला. राम कुलकर्णी साहेब, तुम्ही भाव जाहीर केले मकाचे 1760 आणि आम्ही आमचा पुरा हंगाम मका विकली 10 ते 11 रुपयाला. कसल्या हमी भावाची गप्पा तुम्ही करताय? कागदावर तुमचे हमी भाव वाढवले जातात, प्रत्यक्षात ते शेतकऱ्याला मिळतात का? मगाशी डाळीचा उल्लेख झाला. डाळीचे जे हमी भाव जाहीर केले ते डाळीचे हमी भाव शेतकऱ्यांना मिळावे यासाठी गाड्यांच्या रांगाच्या लागा आम्ही लावल्या. त्यावेळी आमच्या ताब्यामध्ये पैसे मिळाले नाहीत, कुपनं दिले तुमच्या सरकारने आणि आमचा सगळा जो डाळीचा माल आहे तो सडवला आमच्या घरांमध्ये आणि खड्यांमध्ये. हे आम्ही पाहिलेलं आहे.
त्यामुळे कागदावर तुम्ही हमी भाव वाढवले, त्याच्यात फार मोठा वाद तुम्ही मारला नाही. कागदावर भाव वाढवायचे आणि हमी भावाच्या पद्धतीने बरं, कागदावरती वाढवलेला हमी भाव चंद्रकांत वडसकर तुमच्या खात्यात कधी आला का आणि प्रत्यक्षात खात्यात तेवढी हमी भावाची रक्कम जमा झाली का? काय साहेब, हे गमतीची भाग आहे. मजाक चालली आहे शेतकऱ्यासोबत. कधी हमी भाव भेटला नाही. डिक्लेअर केलेले भाव कधी शेतकऱ्याच्या वाटेला आला नाही. तो मार्केटमध्ये माल घेऊन जातो तेव्हा त्याच्या हाती जे पैसे येते ते डिक्लेअर केलेला हमी भावापेक्षा कितीतरी कमी असते. मजाक चाललेले थांबलं पाहिजे. शेतकऱ्याचं भलं कसं होईल याचं चिंतन केलं पाहिजे. आणि मंडळी, आम्ही विधानसभेत शेतकरी पाठवले, लोकसभेत शेतकरी पाठवले आणि शेतकऱ्याबद्दल त्यांना बोलायला फुरसत नाही. फक्त मक्तेदार भांडवलदाराची मक्तेदारी करणे याच्याशिवाय त्यांना दुसरं काही कळत नाही. हे याच्यातनं ते दूर गेले पाहिजे, तरच काहीतरी करता येईल, शेतकऱ्याच्या पदरी पाडता येईल असं मला वाटतंय. नक्कीच भांडवलदारांचा फक्त फायदा केला जातोय का डॉक्टर राजू वाघमारे? भांडवलदारांचाच फायदा केला जातोय. म्हणून आम्ही स्पष्ट म्हणालेलो की हे भाजपचं मोदी सरकार जे आहे ते तोटामुटातल्या लोकांचं सरकार आहे. यांना शेतकऱ्यांचं काही सोयीसुचत नाही. मागच्या डाळीमध्ये करोडो हजारो करोडो रुपये कमवले अदानींनी. आता ज्यावेळी आज शेतकऱ्यांच्या विषयीचे काळे कायदे आणणार होते त्याच्या आधी अदानींना कसं कळलं की पूर्ण भारतामध्ये गोडाऊन बांधले पाहिजे. आज अदानी कंपनीचे गोडाऊन किती आहेत? मग हे गोडाऊन का बांधले गेले? तर हे गोडाऊन त्याच्यासाठी बांधले गेले की शेतकऱ्यांचा माल जो येईल तो त्या गोडाऊन मध्ये साठवायचा आणि तो त्याच्यावर आपण पूर्णपणे पैसे कमवायचे आणि भावावर नियंत्रण ठेवायचं. हे त्यांनी गोडाऊन बांधले हे काळे कायदे आणण्याच्या आधी. आता हे आंदोलन झाल्यामुळे हे थांबलं, नाहीतर ते गोडाऊन त्याच्यासाठीच बांधलेले आहेत. म्हणजे काय आपण धोरणं करतोय ती जर देशातल्या लोकांसाठी जर आपण करणार नसू, गरिबांसाठी करणार नसू, शेतकऱ्यांसाठी करणार नसू, कामगारांसाठी जर करणार नसू तर मग आपण देश चालवतोय कोणासाठी? 3-4 लोकांसाठी का? आता त्यांनी मॉनिटायझेशन काढतायत. सगळे जे प्रकल्प आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ते सगळे प्रकल्प यांना प्रायव्हेट पार्ट्यांना देऊन टाकायचे आणि त्यांच्याकडून भाडं घ्यायचं. आता त्या प्रायव्हेट पार्ट्यांना ते प्रकल्प दिल्यावर ते आपल्या हातात पडल्यावर त्याच्यातून स्वतः सगळा बाहेर आलेला असणार. म्हणजे देशाचं नुकसान करायचं आणि संपूर्ण देश विकायला काढायचा आणि शेतकऱ्यांना मारून टाकायचं हे धोरण आहे. आज मल्टीनॅशनल कंपन्यांना शेती व्यवसायामध्ये आणून छोट्या शेतकऱ्याला मारायचं कामच चालू केलंय ना त्या कायद्याच्या माध्यमातून. हा जो फायदा आहे हा सगळ्या सुटामुटातल्या लोकांच्या फायद्यासाठी मोदी सरकार बसलंय. कारण ते स्वतः 10-10 लाख रुपयाची सूट घालतात. ते त्यांच्या सूट घातलेल्या लोकांचाच फायदा करणार. ते धोतर टोपी आणि सदरा घातलेल्या शेतकऱ्याचा काय फायदा मोदी सरकार आणि भाजप सरकार करणार नाही कधी. बरं, गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आले. नक्कीच. एका बाजूला अस्मानी संकटामुळे जो आहे तो शेतकरी त्याला फटका बसताना दिसतो, तो दुसरीकडे मात्र तशाच प्रकारे सुलतानी संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं शेतकरी पिचला जाताना आपल्याला दिसतो. मात्र पिचलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी काय करायला हवं, अडकलेल्या या सगळ्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी काय करायला हवं, या अनुषंगाने या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा असेल. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर लोकशाही विशेष आपण पाहतो आहोत. अस्मानी की सुलतानी सोयाबीन उत्पादकांच्या वरती असलेलं हे सगळं संकट, या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नेमकं काय करायला हवं या अनुषंगाने चर्चेच्या पुढच्या भागाकडे आपण यावेळेला वळतोय. चंद्रकांत वडसकर मी आपल्याकडे येतो. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय. अस्मानी सुलतानी संकटाला फक्त एकटा शेतकरी जो आहे तो सामोरा जाताना दिसतोय. मात्र अशा वेळेला अडकलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? चंद्रकांत वडसकर. सर, शेतकऱ्याला नवं जीवन द्यायचं असेल तर ज्या वस्तू तो वापरतो त्याच्या किमतीही त्याचप्रमाणे कमी आल्या पाहिजे. त्या खताच्या असतील, औषधाच्या असतील, कीटकनाशकाच्या असतील, त्याच्या कुटुंबाला ज्या ज्या गोष्टी म्हणून लागत आहेत त्याच्या किमती खाली आल्या पाहिजे. आणि त्याचा शेतीमाल जो आहे या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा कसा मिळेल, त्याच्या खिशात ते पैसे कसे जातील याची हमी जे म्हणून सरकार जबाबदार असतील, ते राज्याचं असू द्या नाही तर केंद्राचं असू द्या, प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे.
त्याला मिळेल कसा याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. हे जर करता आलं नाही तर मात्र शेतकऱ्यासाठी केलेल्या गोड गोड गोष्टी राहील, त्याच्या वाट्याला काही येणार नाही, त्याचं मरण मात्र अटळ राहील. म्हणून ह्या ज्या संबंधक गोष्टी आहेत या करण्याच्यासाठी काही करता येईल का, याचं नियोजन करता येईल का, शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी काही करता येईल का, त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही करता येईल का, याचा प्रयत्न संबंध सरकारांनी केला पाहिजे. राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, हे दोघांची नैतिक जबाबदारी आहे. कारण या पोषणकर्त्याला जगवलं तरच देश जगणार आहे, तरच शेती जगणार आहे, त्याच्याशिवाय मात्र कुठला कर्णोपाय नाही. आणि म्हणून हे जगतील कसे याचं नियोजन जाणतेपणाने केलं पाहिजे असं शेतकरी म्हणून मला वाटतंय. नक्कीच डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाऊयात. शेतकरी जगावा इतकाच प्रयत्न करणं आणि जगत असताना मात्र रोजचं अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे होणारं मरण टळावं यासाठीच्या उपाययोजना. डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो भाव आहे तो भाव व्यवस्थित मिळण्यासाठी अशा प्रकारची जी इम्पोर्ट करण्याची, बाहेरून माल आणण्याची ही जी धोरणं आहेत या धोरणामध्ये कम्प्लिटली बदल करायला पाहिजे. ही धोरणं बंद करायला पाहिजे. देशातल्या शेतीचं जे उत्पादन आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण या गेल्या 3 वर्षापासून आपण पाठीमागे होतो एक्सपोर्टमध्ये शेतीमालाच्या स्वरूपात. या कोविड आणि या बाकीच्या 2 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीने 38 लाख मेट्रिक टनचं आपलं जे उद्दिष्ट होतं $38 बिलियन ते आपण आता 42 बिलियन $42 बिलियन पर्यंत एक्सपोर्ट करतोय. आपल्याकडे माल चांगला बनू शकतो, पण हे जे मधले व्यापारी किंवा दलाल जे आहेत त्यांच्यामुळे हा जो मालाला जो भाव मिळत नाहीये, त्याच्यासाठी एक सुसंघटित एक योजना तयार करून त्या मालाला जर भाव दिला तर आमचा बळीराजा इतका खंबीर आहे की तो चांगल्या पद्धतीने शेतीचं उत्पादन करू शकतो आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित राहू शकतो. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारा जे भांडवल आहे ते तुम्ही पीक काढण्याच्या आधीपासून ज्यापासून तो तयारी करतो त्यापासून त्या भांडवलाची जी गरज शेतकऱ्याला असते ती मिळणं आवश्यक आहे. आपल्याकडे शेतकरी सुरुवात करतो त्या भांडवल घ्यायला, पण ते पीक अर्धवट झाल्यानंतर कुठे त्याला त्याची मदत मिळते आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं. तर त्या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी, बियाण्याच्या गोष्टी असतील, खताच्या गोष्टी असतील, याचा पुरवठा, याच्या बाबतीत शेतकऱ्याला केलेली मदत, पैसे नसताना त्याच्या पाठीमागे उभं राहिलेली मदत आणि भावाचा हे काळे जे कायदे आहेत ते रद्द करून जीवनावश्यक वस्तूमध्ये पुष्कळ शेतमाल टाकला तर त्याचा साठेबाजीचा जो गोष्ट आहे ती कमी होईल. इम्पोर्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर बंधन आणलं तर आत्मनिर्भर एका बाजूला मोदी सरकार म्हणतं, भाजप म्हणतं, आणि दुसऱ्या बाजूला जो आत्मनिर्भरचा जो माल शेतकरी पिकवतो तो त्याला ठार मारण्यासाठी बाहेरून माल घेऊन यायचा आणि मग आपण इथे घोषणा कशाला करायच्या आत्मनिर्भरच्या. त्याच्यामुळे या प्रकारच्या सगळ्या योजना शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी, शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी आपण घेऊन येणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबर उभं राहणं आवश्यक आहे. खरं डॉक्टर राजू वाघमारे, या शेतकऱ्यांची आपण सगळ्यांनी मिळून साथ देणं आवश्यक आहे, मदत करण्याचा प्रयत्न करते. बरोबर. राम कुलकर्णी, मी आपल्याकडे येतो. पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वीच आवाहन केलेलं होतं की शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावं आणि ते दुपटीनं व्हावं याकडे कल होता. शेतकऱ्यांनी ते केलं देखील. मात्र शेतकऱ्यांचा माल ज्यावेळेला हंगामामध्ये थेटपणे बाजारात जाणार असेल किंवा एंड युजरपर्यंत जाणार असेल तर त्यासाठीचं धोरण आपलं कुठेतरी कमी पडताना दिसतंय का? तो हमी भाव मिळावा यासाठी आजही शेतकऱ्यांना झगडावं लागतंय का? आणि अस्मानी सुलतानी संकटामधून शेतकरी जो आहे तो तरुण निघावा यासाठी तरी आता धोरणात्मक बदल होणार आहेत का? राम कुलकर्णी. श्रीकांतजी, धोरणात्मक बदल होतात म्हणूनच भाव वाढ आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना भाव वाढ मिळते. मुळात नैसर्गिक संकट सांगून येत नाहीत. फार मोठी आपत्ती मराठवाडा, विदर्भ, सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर आहे. अशा संकटामध्ये शेतकरी जेव्हा संपतो, आज सोयाबीन मराठवाड्यामध्ये मी सांगतो तुम्हाला एकाही शेतकऱ्याचं सोयाबीन राहिलं नाही, संपूर्ण कापूस गेलेला आहे. आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू पुसायचं काम राज्य सरकारचं नाही का? 2 दिवसापासून मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील फिरतात. पुनर्वसन मंत्री येऊन गेले बीडला. त्यांनी साधी बीडला शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी झाली नाही, त्यांनी त्यांचं दुःख डोळ्यातलं पाहिलं नाही.
ही जी राजकीय अवस्था आहे, राजकीय, मग अशा वेळी काय करायला पाहिजे श्रीकांतजी, मी सांगतो ऐकून घ्या. राज्य सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पैसा द्यायला पाहिजे. किमान हेक्टरी 50,000 रुपये, 75,000 रुपयांची मदत केली पाहिजे. विमा दिला पाहिजे. विमा शेतकऱ्याचं कवच आहे. विमा हे शेतकऱ्याचं कवच आहे. या राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी घोटाळे केले. शेतकऱ्याला यावर्षी विमा मिळाला नाही. देवेंद्र फडणवीस सरकार असताना सतत 5 वर्ष विमा मिळाला. श्रीकांतजी, या वर्षी शेतकऱ्याला 2019 पासूनचा विमा मिळाला नाही. आणि डॉक्टर राजू वाघमारेजी, कुठल्याही प्रकारचा राज्यविरुद्ध केंद्र सरकार हा वाद न होता शेतकऱ्यांचं जगणं महत्वाचं आहे. कारण एका बाजूला अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये बळीराजा पिचला जातोय एवढं नक्की. मात्र धोरणात्मक बदल होणं, मग ते राज्य सरकारनं मदत करू दे किंवा केंद्र सरकारनं मदत करू दे, मात्र ज्यावेळेला सोयाबीन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं त्यावेळेला कुठेतरी हे भाव कमी होणं हे अत्यावश्यक नव्हतं. त्याच वेळेला आयात धोरण देखील चुकलेलं आहे. याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आजच्या लोकशाही विशेषच्या माध्यमातून आपण केला. धन्यवाद राम कुलकर्णी, डॉक्टर राजू वाघमारे, चंद्रकांत वडसकर आणि डॉक्टर अजित नवले, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मात्र अस्मानी आणि सुलतानी संकटासमोर बळीराजाचा जीव जाऊ नये, त्याचा बळी जाऊ नये, एवढीच अपेक्षा लोकशाही विशेषच्या माध्यमातून. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.